Today we are going to learn the first chapter, geometrical construction. Geometrical construction means आपण मराठीत सांगायचं झालं तर भौमितिक रचना. भौमितिक रचना म्हणजे आपण काय करायचंय, we can draw triangles, angles, segments with the help of various equipments and the geometrical instruments. That is called a geometrical construction. आपण भौमितिक आकृत्या या भौमितिक साधनांच्या सहाय्याने काढणं यालाच आपण असं म्हणतो की जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. तर आपण पाहतोय पहिलं प्रॅक्टिस सेट 1. आता प्रॅक्टिस सेट 1 मध्ये पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये पहिला प्रश्न आहे, ड्रॉ द लाईन सेगमेंट ऑफ अ लेंथ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर. ड्रॉ म्हणजे काढणे, काढा. काय काढायचंय, द लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड. तुम्ही रेषाखंड काढायचा, ज्याची लांबी दिलेली आहे. खाली तुम्हाला 3 रेषाखंडाची लांबी दिलेली आहे, 5.3, 6.7 आणि 3.8 सेंटीमीटर असे. तर हे रेषाखंड काढून तुम्ही त्या रेषाखंडाचे ते लाईन सेगमेंट ड्रॉ करून काढून त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं. परपेंडिक्युलर बायसेक्टर याचा अर्थ असा की तुम्ही त्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढायचा. तर रेषाखंडाचा लंब दुभाजक कसा काढतात तर आपण पाहू. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तर हे पहिलं साहित्य, याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, रुलर. काय म्हणतात, रुलर. रुलर म्हणजे पट्टी. एक आपल्याला पहिल्यांदा पट्टी लागेल आणि दुसरं आपल्याला काय लागेल, कंपास लागेल. ओके. आता मी काय करणार आहे, यातलं एक उदाहरण घेतोय. आपण काय काढणार आहे तर 6.7 सेंटीमीटर द लेंथ काय बघा दिलेली, द लेंथ ऑफ सेगमेंट किती, 6.7 सेंटीमीटर. हे दुसरं गणित आहे, तुम्ही पहिला आणि तिसरं स्वतः करू शकाल, मी समजावून देतो. तर काय करायचं बघा, तर याच्यासाठी आपल्याला एक तुमच्याकडे पट्टी असावी लागेल आणि कंपासामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं पेन्सिल लावून घेतल्यानंतर आता इथं तुम्हाला 0 आहे, 6.7. इथं 0वर कंपासाचा टोक ठेवा आणि तिथून 6.7 इतकं अंतर घ्या. आता समजा एक 6.7 म्हणजे 6 घेऊन त्याच्या पुढं 7 ज्या उभ्या रेषा असतात त्या 7व्या रेषेपर्यंत तुम्ही घ्यायचं आहे. मग तिथं घेतल्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्याकडे मिळाला हा अंतर 6.7. तर तुमच्या वहीमध्ये ज्या अशा काळ्या रेषा असतील आडव्या, त्यांना एका रेषेवर कुठेही एक बिंदू असा घ्यायचा आणि तो जो बिंदू आहे त्या बिंदूवर ह्या जे घेतलेलं अंतर आहे ह्या अंतराने चाप मारायचं आहे. म्हणजे बघा हे इथं आहे, हे 6.7 सेंटीमीटरचा चाप मारला. तर आपण आता काय करायचं आहे की ह्या काळ्या रेषेवर एक बिंदू इथं घेतला, तिथून 6.7 सेंटीमीटर कंपासामध्ये अंतर घेतलेलं आहे, ते तेवढा चाप मारला आणि त्याच्यानंतर हे जोडून घ्यायचं पट्टीने. आता जो हा जो तयार झालेला आहे तो सेगमेंट तयार झाला, रेषाखंड तयार झाला. रेषाखंड तयार झाला, आपण समजा नाव दिलं त्याला AB. तर आता याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा, हाऊ वी कॅन ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी काही नाही करायचं. हे अंतर आपल्यात किती आहे, 6.7 सेंटीमीटर. व्हेरी गुड. त्याच्यातलं थोडंसं कमी करायचं, थोडं कमी करायचं म्हणजे ते अंतर या सेगमेंट एबीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे. बघा
हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे की नाही? हो. कारण हे 2 वेळा म्हणजे निम्म म्हणजे बरोबर 2 वेळा बसणार. हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर थोडंसं कमी केलं की आपल्या कंपासामध्ये किती मिळतं अंतर? निम्म्यापेक्षा जास्त. या सेगमेंटच्या ते अंतर घ्यायचं आणि या सेगमेंटचे जे एंड पॉइंट आहे हे टर्मिनेटिंग पॉइंट आहे, एंडिंग पॉइंट्स, जर तिथं कंपासाचं टोक ठेवून एक चाप इकडे असा वर मारायचा आणि एक चाप असा खाली मारायचा. कुठून घेतला? एका एंड पॉइंट वर. दुसरं काय करायचं? आता दुसरं जे टोक आहे, दुसरा जो एंड पॉइंट आहे त्या सेगमेंटचा, त्या सेगमेंटच्या दुसऱ्या एंड पॉइंट वर कंपासाचं टोक ठेवा आणि इथं 2 चापा मारा, वर एक खाली. मग त्या ज्या चापा आहेत त्या चापा एकमेकींना कुठेतरी तुम्हाला छेदलेल्या दिसतील ना. These arcs are intersecting to each other. These arcs, this is the first arc and this is the second arc. We can draw. तर हे जे छेदलेले जे चापा आहेत, these are the 2 arcs which are intersecting to each other. We can get the 2 points of an intersection. मग इथं आपण काय मिळवू शकतो? तर इथं 2 छेदनबिंदू मिळवू शकतो. तर त्या 2 छेदनबिंदू मधून जाणारी आपण एक रेषा काढली अशी. तर बघा, तर ही जी रेषा आहे या रेषेला या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असे म्हणतात. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय? लंब दुभाजक. लंब म्हणजे काय? जिथं 90 अंशाचा कोन केला जातो आणि दुभाजक म्हणजे समान 2 लांबीचे तुकडे केले जातात. हा 6.7 ची रेषाखंड होता, सेगमेंट होता. आता बघा, मी सहज चेक करा. आता बघा, आपलं बरोबर आहे की ते आपल्याला सहज कळतं. हे जे अंतर आहे एवढंच अंतर येत आहे बघा. लक्षात आलं? याचा अर्थ असा की ही जी रेषा आहे, ही जी लाईन आहे, ही लाईन आपण समजा त्याला नाव दिलं एक लाईन L किंवा M. दिस लाईन M इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट AB. आणि जरी तुम्ही इथं जर कोन मापक राहिला तर कोन मापक राहिल्यानंतर तुम्हाला इथं याचा माप हे जे आहे कोणाचं ते 90 दिसेल. बघा 90 आलं का? तर अशा पद्धतीनं आपण सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू शकतो. लक्षात आलंय? तर अशा पद्धतीनं तुम्ही आता उरलेले जे पहिला आहे तो 5.3 सेंटीमीटरचा सेगमेंट आणि 3.8 सेंटीमीटरचा सेगमेंट काढून त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्ही काढायचा आहे. हा, तर आपण आता प्रॅक्टिस सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहे. म्हणजे दुसरा क्वेश्चन पाहणार आहे. 2 नंबरचा प्रश्न. 2 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 2, ड्रॉ अँगल ऑफ द मेजर्स गिवन बिलो. ड्रॉ अँगल्स. अँगल्स म्हणजे कोन. तर ड्रॉ अँगल्स म्हणजे कोन काढा. ऑफ द मेजर. मेजर्स म्हणजे माप. कोणाचं माप असतं आणि सेगमेंटचं लेंथ असते. सेगमेंटची मेजर असं म्हणत नाही. द लेंथ ऑफ सेगमेंट म्हणजे त्या रेषाखंडाची लांबी असा शब्द वापरतात. आणि मेजर ऑफ अँगल किंवा अँगल, मेजर ऑफ अँगल म्हणजे कोणाचे माप असा शब्द वापरतात. तर कोणाची माप तुम्हाला खाली दिलेली आहेत आणि त्या कोणाचा ड्रॉ देअर बायसेक्टर्स म्हणजे त्या कोणांचा दुभाजक आपल्याला काढायचा आहे. तर तिथे दिलेले आहेत त्यांनी 105 आणि त्याच्या डोक्यावर 0 दिसतात. त्याला 105 अंश असं आपण म्हणतो. म्हणजे 105 डिग्री. परत दिलं 55 डिग्री आणि 90 डिग्री.
how we can draw the angle and angle bisector? Let us see. First of all, you should know this is the figure. This is the figure of triangle, and these are, suppose here, A, B and C. This is the figure of angle. AB is the side of angle, BC is the side of angle. AB ही या कोणाची बाजू आहे, BC ही या कोणाची दुसरी बाजू आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतोय की कोणाला 3 बाजू आहेत, बरोबर? किती बाजू? व्हेरी गुड. Each angle have the 2 sides. Each angle have 2 sides. प्रत्येक कोणाला 2 बाजू असतात. मग आपण पहिल्यांदा काय काढायचे? आपण समजा we are going to draw 55 degree. The measure of angle is 55 degree. Then first of all you should draw the one side of angle. आपण पहिल्यांदा काय काढलं पाहिजे? तर कोणाची एक बाजू काढली पाहिजे. मग आता इथं आपण समजा काढली कोणाची बाजू, BC. ओके, ही बाजू काढणं म्हणजे थोडक्यात काय करायचं? ही काय काढली आपण? इज दिस रे और इज दिस लाईन? ही काय आहे? इज दिस रे और इज दिस लाईन? रे आहे का रेषा आहे का रेषाखंड आहे, सेगमेंट आहे? लाईन सेगमेंट आहे. पण लाईन सेगमेंटच्या शेवटी बाण असतं, असं कुठं बघितलंय का आपण? नाही. मग लाईन सेगमेंट का म्हटलास? हे काय आहे? रे आहे. म्हणजे each angle have 2 sides and that 2 sides are nothing but rays. म्हणजे ते काय असतात? कोणाला 2 बाजू असतात आणि त्या कोणाच्या दोन्ही बाजू म्हणजे ते किरण असतात. तर आता बघा, आपण किती अंशाचा कोन काढत आहोत? 55 अंशाचा कोन काढत आहोत. तर हा जो ओरिजिन ऑफ रे आहे, रेचा ओरिजिन आहे. रेचा ओरिजिन म्हणजे काय? तर किरणाचा आरंभ बिंदू, म्हणजे जिथून किरण सुरू होतो तिथं आपण कोन मापकाचा ठेवणार. कोन मापकाचा हा बरोबर मधली रेषा असते, ती अशी आपण ठेवायची. आणि इथून 180 आणि 0 असं आहे. 170 10, 160 20. तर आपण 180 कडून मोजत नाही जायचं, तर आपण मोजत जायचं शून्यापासून. तर 0 10 20 30 40 50 आणि हे 50 नंतर येते का? 51 52 53 54 आणि हा 55. तर हा 55 अंशाची खूण करून अशी घ्यायची. मग त्याच्यानंतर या खुणेमधून जाणारी हा एक बिंदू घ्यायचा, जाणारी ही एक साइड काढायची अँगलची. मग ही अँगलची साइड आपण काढली बघा. तर आता हा जो झाला अँगल, तो अँगल आहे 55 डिग्रीचा, 55 अंशाचा. मग आता याचा बायसेक्टर कसा काढायचा बघा? कंपासामध्ये अंतर घ्यायचं. अँगल कसा काढायचा लक्षात आलं? यात काही शंका आहे का? ओके. पहिल्यांदा एक साइड काढायची, त्याच्यानंतर अँगल कोन मापक ठेवायचा, प्रोट्रॅक्टर, आणि स्टार्ट फ्रॉम 0 10 20 30 आणि आपल्याला जेवढं पाहिजे तिथं घेऊन तिथं बिंदू घ्यायचा आपण खून करून, आणि त्यातून जाणारा परत दुसरा रे काढला म्हणजे दुसरी साइड काढली की आपला अँगल तयार होतो. इथं पण काय अडचण आहे का? नाही आहे. मग आता आपण काय करणार? एक कंपास घ्यायचा. कंपासामध्ये आपण कितीही अंतर घ्या आणि ते हे जे आहे पॉइंट बी, ज्यामधून पॉइंट बी इज ओरिजिन और द वर्टेक्स ऑफ अँगल. काय आहे? व्हर्टेक्स आहे, शिरोबिंदू आहे. कोणाचा काय आहे? तो शिरोबिंदू आहे. तर या कोणाच्या शिरोबिंदूवर कंपासाचा टोक ठेवा आणि त्या 2 साइड ज्या आहेत त्या साइड्स वर तुम्ही काय करा? चापा मारा अशा. लक्षात येते?
एक कितीही अंतर घ्या, तुमचं कितीही अंतर घेऊ शकता ते, आणि त्याच्यानंतर ते अंतर बदला किंवा वाढवा. तर मी आता आहे तेवढंच ठेवतोय. तर हे अंतर वाढवलं तर चालतं, काही अडचण नाही. आहे तेवढं घेतला तरी अडचण नाही. मी आहे तेवढं घेऊन काढले. तर पहिल्यांदा काय करणार आपण, तर हे जे व्हर्टेक्स आहे त्या व्हर्टेक्स वर आपण कंपासाचं टोक ठेवणार आणि वर एक चाप मारणार, खाली एक चाप मारणार. त्याच्यानंतर हे अंतर आहे असं ठेवा आणि त्या चापा, त्या ज्या आर्क्स आहेत त्या ज्या दोन साईडला जिथं छेदलेल्या आहेत तिथं कंपासाचं टोक ठेवून पुन्हा आपण असं काय करणार, या अँगलचा हा इंटिरियर आहे. इंटिरियर म्हणजे आतला भाग, अंतर्भागामध्ये आपण दोन चापा मारणार. जिथं पहिल्या साईडला जिथं इंटरसेक्शन आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जिथं छेदलेला आहे तिथं कंपासाचं टोक ठेवून एक चाप मारणार. दुसऱ्या साईडला जिथं ती चाप आर्क इंटरसेक्ट केलेली आहे तर तो जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तिथं आपण कंपासाचं टोक ठेवून दुसरी चाप मारणार. आणि त्या ज्या चापा, ते जे आर्क्स आहेत ते आर्क्स एकमेकांना जिथं इंटरसेक्ट केले तो जो पॉइंट आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ आर्क्स, त्यातून जाणारा आपण रे काढायचा. हा कोण दुभाजक झाला. हे जे दोन कोण आहेत हे दोन कोण समान मापाचे तयार होतात. मग इथे एक तुम्ही नाव देऊ शकता, ABCD. म्हणजे आपण आता म्हणणार BD रे BD बायसेक्टर टू अँगल ABC. लक्षात आलं? याचा अर्थ असा की किरण BD हा कोण ABC ला दुभागतो. तर तुम्हाला अँगल बायसेक्टर काढता येईल, तर पटकन तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि उरलेले दोन सुद्धा लगेच ताबडतोब अँगल काढून त्याचे बायसेक्टर काढायचे आहेत. तर आपण आता जे पाहिलं ते क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिस सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. यामध्ये काय सांगितले बघा, इन क्वेश्चन नंबर 3 ड्रॉ अँड ऑब्टूस अँगलड ट्रायंगल अँड राईट अँगलड ट्रायंगल. ड्रॉ ऑब्टूस अँगलड ट्रायंगल म्हणजे विशाल कोन त्रिकोण आणि राईट अँगलड ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण. दोन आपण त्रिकोण काढायचे आहेत, एक विशाल कोन त्रिकोण काढायचा आहे आणि दुसरा काटकोन त्रिकोण काढायचा आहे. त्यानंतर फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे एक संपात रेषा. एक संपात रेषा. एक संपात रेषा म्हणजे काय, पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे काय, इफ मोर दॅन टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग इच अदर, इफ मोर दॅन टू लाईन्स इंटरसेक्टिंग इच अदर, in a single point, then we can say this is a point of concurrence. जर दोन पेक्षा अधिक रेषा एका बिंदूत छेदत असतील तर त्या बिंदूला पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणतात. म्हणजे दोन पेक्षा अधिक म्हणजे किती झाली, किती रेषा झाले, कमीत कमी किती, कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त कितीही असू शकतात. तर कमीत कमी 3 रेषा आहेत आणि त्या एकाच बिंदूत छेदल्या तर त्याला आपण म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तर पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ ईच ट्रायंगल. अँगल बायसेक्टर ऑफ ईच ट्रायंगल. अँगल बायसेक्टर म्हणजे काय, अँगल बायसेक्टर कोणाला दुभागतो तो, म्हणजेच काय म्हणणार आपण त्याला,
लंब दुभाजक नव्हे, लंब म्हणजे जिथं 90 अंशाचा, तिथं 90 अंशाचा काही विषय नाही आहे. कोण दुभाजक काय म्हणायचं? कोण दुभाजक. अँगल बायसेक्टर म्हणजे काय? कोण दुभाजक. तर कोण दुभाजक काढायचे. आता ट्रायंगलला ईच ट्रायंगल हॅव हाऊ मेनी अँगल्स? ईच ट्रायंगल हॅव हाऊ मेनी अँगल्स? त्रिकोणाला प्रश्न कळला तुला? काय प्रश्न होता? त्रिकोणाला किती कोण असतात? हा, त्रिकोणाला किती कोण असतात? त्रिकोणाला 3. मग मगाशी काय म्हटलास तू? 2. मी ह्याच्या पण गेल्या लेक्चरला तुला काय सांगितलंय? काय सांगितलं मी तुला? काय सांगितलंय? विचार करून बोलायचं. किती वेळ विचार करण्यासाठी किती वेळ लागतो आपल्याला? 1 ते 2 सेकंद. मग तेवढा पण आपण करायचं नाही. आणि नाही आपण असं जर वागलो नाही, आपल्याला सुधारणा अशी केली नाही, तर आपलं काय होतंय? भरपूर फायदा होतोय. काय होतंय आपल्याला? किती? थोडस किती? भरपूर म्हणजे प्रचंड, गिनती नाही. जी व्यक्ती विचार न करता बोलते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पावलोपावली वारंवार नुकसानच नुकसान लिहिलेलं आहे. आता हे मी किती सांगालो तुला? दुसऱ्यांदा सांगालो. तिसऱ्यांदा तोंडानं सांगणार नाही, कानपडात मार. तर आता आपल्याला काय काढायचं? आता प्रश्न कळला आपल्याला. त्रिकोण किती काढायचे आहेत? 2 काढायचे आहेत. एक ऑब्टूस अँगुलर ट्रायंगल, विशालकोन त्रिकोण, आणि राईट अँगुलर ट्रायंगल. राईट अँगुलर ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण. आणि त्या त्रिकोणांचे जे कोण आहेत त्या कोणांचे दुभाजक आपल्याला काढायचे आहेत. कोणाचे दुभाजक? आता ते आपण विशालकोन त्रिकोणाचा कसा काढतात बघूया. How many sides? How many sides to the triangle? 3 sides. This is the one side. आता ऑब्टूस अँगुलर ट्रायंगल म्हणजे विशालकोन त्रिकोण कसं काढतात बघा. एक आपण ही साइड काढली, मग इथं हा जो साइडचा जो आहे याला वर्टेक्स म्हणतात ट्रायंगलचा, तिथं आपण घेतला. आणि ऑब्टूस अँगल म्हणजे तो किती अंशापेक्षा मोठा असतो? 90 पेक्षा मोठा. मी 90 पेक्षा मोठा घेतला. 90, 100 आणि 110. मी 110 घेतला. 110 घेतला इथं. आणि मी असा एक त्रिकोण काढला. यातून जाणारा एक कोण. अरे तुला तो पण कुठे पडले मग जरा. तर हा जो त्रिकोण काढलेला आहे हा त्रिकोण आहे ऑब्टूस अँगुलर ट्रायंगल. The triangle who have one obtuse angle, then that triangle is called obtuse angular triangle. A triangle have one obtuse angle, then that triangle is called obtuse angular triangle. म्हणजे काय? म्हणजे त्रिकोणाला एक विशाल कोन असतो. त्रिकोणामध्ये एक विशाल कोन असतो, त्यालाच विशालकोन त्रिकोण असे म्हणतात. आता बघा त्यांनी काय सांगितलंय की अँगल बायसेक्टर काढायचे. अँगल बायसेक्टर याची काढायची कशी आपल्याला माहिती आहे. आता इथं 3 कोण कोणते कोण आहेत त्रिकोणाला? पहिला कोण कोणता? एबी हा कोण आहे का? नाही.
पहिला कोन परत तीच चूक आपली. ए बी हे कोण आहे का? ABC. अँगल कोण म्हणायचं? कोण ABC. हे 6वीला झाले आपल्याला. ए बी काय आहे? AB हे या बाजू आहे. बाजू आहे, साइड आहे. त्रिकोणाची बाजू आहे, साइड आहे. आणि अँगल ABC त्यालाच अँगल बी सुद्धा म्हणतात. दुसरा अँगल नाव काय? अँगल C. अँगल सी चं 3 अक्षरी नाव काय? अँगल ACB. अँगल ACB. अँगल ए चा 3 अक्षरी नाव काय? अँगल ए सर. अँगल CBA. अँगल CBA हे ए चं नाव आहे. अँगल BAC. अँगल BAC हा अँगल ए चं नाव. तर हे 3 अक्षरी नाव झाले. आणि 1 अक्षरी नाव अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी. आता अँगलचे बायसेक्टर कसे काढायचे मला सांगितलं. हा अँगलचा व्हर्टेक्स आहे, तुम्ही इथे घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपण कंपासचा टोक ठेवणार त्या व्हर्टेक्स वर. आणि त्या ज्या अँगलच्या 2 साइड्स आहेत, ही एक आणि ही एक, त्या 2 साइड वर आपण ते चापा मारणार, आर्क काढणार. we can take any distance between the compass and draw 2 arcs which will be intersect to the sides of the angle. आणि कोणाच्या बाजूना ते छेदतील अशा पद्धतीने आपण आर्क काढणार. and don't change the distance between between the compass and draw 2 more arcs in the interior of angle. आता काय करायचं, यातलं माप बदलायचं नाही. न बदलता आपल्याला या काय काढायचं का, कोणाचा दुभाजक काढायचा आहे. तर आपण आता या अँगल सी चा हा बायसेक्टर आपण काढला बघा. अँगल सी चा. आता अँगल बी चा बायसेक्टर कसा काढायचा? तर अँगल बी चा बायसेक्टर काढत असताना which are the sides of angle B? Which are the sides of angle B? म्हणजे काय? म्हणजे अँगल बी चे साइड कोणते? हा, साइड AB. साइड AB व्हेरी गुड. and साइड BC. side AB and side BC. Then we should take any distance between the in a compass and draw the 2 arcs which will be intersected to these 2 sides, side AB and side BC. आता काय करायचं बघा, आपण हे काही अंतर घ्या आणि त्या अंतर घेऊन काय करायचंय, AB आणि BC हे जे 2 साइड आहेत अँगल बी चे, ते दोन्ही साइड्स ना हे आर्क इंटरसेक्ट करतील, छेदतील अशा पद्धतीने आपण आर्क काढणार. आता यातलं अंतर आपण काही बदलायची आवश्यकता नाही. त्यानंतर हे जे छेदलेले आर्क आहेत त्याला आपण काय म्हणतो, कंस आहे. तर या चाफा जिथं छेदले तिथे कंपासाचं टोक ठेवून पुन्हा आपण या कोणाच्या आतमध्ये पुन्हा या चाफा 2 मारणार आहोत की ज्या एकमेकींना छेदतील अशा पद्धतीने आपण ते काढायचं आहे. एकदा चाप फिरवा. आता काय व्हायला लागलं की या फळ्यावरती हे कंपासाचं टोक रुतत नाही, त्यामुळे ते हलतं. त्या हल्ल्यामुळे या चापा काय होतात, बदलतात जागा. तर अशा पद्धतीनं आपल्याला मिळालेलं आहे. तर ह्या अँगल बी चा हा जो आहे
हा अँगल बायसेक्टर झाला. तर अशाच पद्धतीनं आपण अँगल ए चा बायसेक्टर काढू. त्यासाठी काय करायचं आता? अँगल ए चा बायसेक्टर काढण्यासाठी एक कंपास घ्यायचा आणि जे ए आहे अँगलचं जे टोक मधलं म्हणजे त्याला आपण म्हणतो व्हर्टेक्स ऑफ अँगल. काय म्हणायचं? अँगल व्हर्टेक्स ऑफ अँगल म्हणजे त्या कोणाचा शिरोबिंदू. आता त्रिकोणाला शिरोबिंदू किती? 3. कोणते? शिरोबिंदू कोणते? व्हर्टेक्स कोणते? व्हर्टेक्स हे बिंदू असतात का साईड असतात का अँगल असतात? बिंदू. मग आता सांगत असताना उत्तरामध्ये काय शब्द यायला पाहिजे? व्हर्टेक्स ए, व्हर्टेक्स ए, व्हर्टेक्स बी, व्हर्टेक्स सी. हा. पॉइंट ए, पॉइंट बी and पॉइंट सी, these three are the vertex of a triangle ABC. आता आपण कुठे ठेवायचं हे कंपासाचा टोक? जे ए पॉइंट आहे त्याच्यावर ठेवायचं आणि पॉइंट ए वर ठेवायचं आणि बी जे आहे बी ही ए ची साइड कोणती? ए बी. हा. आणि दुसरी साइड कोणती? ए सी. ए चे जे ए बी साइड आहे त्याला आणि ए सी ही साइडला चाप मारायचे आणि त्या साइड बी ए बी च्या साइडवर कंपास ठेवून आणि ए सी च्या साइडवर कंपास ठेवून चाप मारायचे. तर हे तिन्ही अँगल बायसेक्टर किती बिंदू मध्ये छेदले? एका. कोणत्या? एका. मग किती आहे तिथं अँगल बायसेक्टर किती आहे तिथं? 3 आहे. 3 आहे. म्हणजे जर 3 रेषा एका बिंदूत छेदत असतील तर त्या तिन्ही रेषांना काय म्हणतात? कॉन्करंट लाईन. काय म्हणायचं? कॉन्करंट लाईन्स. आणि ते जिथं छेदतात त्याला काय म्हणायचं? पॉइंट ऑफ कॉन्करन्स. काय म्हणणार? पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आता या 3 रेषा आहेत ते एका बिंदूत छेदल्या म्हणून या रेषांना काय म्हणायचं? लाईन. कॉन्करंट लाईन. कॉन्करंट लाईन. लाईन आणि एक झाली लाईन्स. कॉन्करंट लाईन्स. आणि या पॉइंटला पॉइंट ऑफ कॉन्करन्स. कळलं? तर हे अँगल बायसेक्टर असे आपण काढणार. तर तुम्ही दुसरा जो ट्रायंगल आहे राईट अँगुलर ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण तुम्ही काढायचा आहे आणि अशा पद्धतीनं अँगल बायसेक्टर्स काढायचे. ओके. आता हे काढून घ्या आणि राईट अँगुलर ट्रायंगल काढून त्याच्या अँगलचे बायसेक्टर तुम्ही लगेच काढायला कामाला लावायचं आहे. तर आता हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे तर तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स व्हर्टेक्स पासून कसा आहे बघा. त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. पॉइंट ए पासूनच पॉइंट ऑफ कॉन्करन्स जो आहे जी ते एवढा अंतर आहे सर्वसाधारणपणे.
ए पासूनचं अंतर, बी पासूनचं अंतर जेवढं ए पासूनचं आहे तेवढं आहे का? हो. ए पासूनचं या पॉइंट ऑफ कॉन्ग्रन्स म्हणजे हे तिन्ही जे कोन दुभाजक एकमेकांना छेदलेले आहेत त्या बिंदूला आपण पॉइंट ऑफ कॉन्ग्रन्स म्हणतोय. हे तर लक्षात आहे का गेलं आहे? मग या जीचं अंतर जे आहे ते सर्वसाधारणपणे जर याच्यात मोजायचं झालं तर हे शून्यापासून हे 25 सेंटीमीटर आहे. मग या जी पासून म्हणजे हे व्हर्टेक्स आहेत ए बी आणि सी, हे कुणाचे व्हर्टेक्स आहेत? व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू. कोणाचे शिरोबिंदू आहेत या? विशाल कोण त्रिकोणाचे, फक्त काय त्रिकोणाचे हे काय व्हर्टेक्स आहेत. मग ए पासूनच जी या बिंदूचं अंतर किती आहे? सर्वसाधारणपणे इथं आपल्याला दिसायला लागले अंदाजे 25 सेंटीमीटर. मग बी पासूनचं अंतर 25 सेंटीमीटर जीचं, बरोबर ना? मग होय म्हटलास की मगाशी तुझं उत्तर काय होतं? होय, अंतर आहे बी पासूनचं जी किती आहे? हे 5, 6, 7, 8 सेंटीमीटर. इथून किती आहे? 25 सेंटीमीटर. इथून 8 आणि इथून 21. म्हणजे हे जे आपण काढलेलं आहे हे काय काढलंय आपण? एजी, बीजी आणि सीजी काय आहेत हे? व्हॉट आर दीज? काय काढले? एजी काय आहे? एजी काय? एजी काय आहे? एंगल बायसेक्टर. बीजी, सीजी म्हणजे अँगल बायसेक्टर एका बिंदू जिथे छेदले तो बिंदू या ए बी आणि सी पासून समान अंतरावर आहे. आता पुढला प्रश्न जो आहे तो हा होता क्वेश्चन नंबर 3. हा क्वेश्चन नंबर 3 होता. आता तुम्ही काय करायचं आहे? राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे आणि त्या राईट अँगल ट्रायंगल काढून त्याच्या कोणाचे असे दुभाजक काढायचे आहेत, अँगल बायसेक्टर काढायचे आहेत आणि ते बायसेक्टर कुठे छेदतात बघा. ते बायसेक्टर जर तुमचे हे राईट अँगल ट्रायंगल आहे आणि तुमचा अँगल बायसेक्टर असा येणार, इथून इथं जाणार, इथून असा, इथून असा. जर तुम्ही बघितला तर तो कुठे येतो बघा? त्रिकोणाच्या आत येतो, त्रिकोणाच्या बाहेर येतो का त्रिकोणावर येतो? तर आता आपण पाहणार आहोत तासावर. तर आता जो क्वेश्चन नंबर 4 प्रॅक्टिस सेट 1 क्वेश्चन नंबर 4 चौथा प्रश्न जो आहे तो चौथा प्रश्न असा आहे, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल. ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? तर काटकोन त्रिकोण काढा
and draw the perpendicular bisector of the sides. Perpendicular bisector of the sides म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे काय? लंब. बायसेक्टर म्हणजे दुभाजक. लंब दुभाजक कुणाचे? लंब दुभाजक कुणाचे असतात? कोणाचे लंब दुभाजक नसतात. लंब दुभाजक कुणाचे असतात? तर त्यांनी काय म्हटलंय? परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स म्हणजे काय? बाजूंचे लंब दुभाजक. म्हणजे लंब दुभाजक कुणाचे असतात? बाजूंचे. हा, आणि कोणाचे काय असतात? कोणाचे लंब दुभाजक? नसतात. तर कोणाचे कोण असतात? कोण दुभाजक असतात. बाजूचे लंब दुभाजक हे कोणाचे कोण दुभाजक असतात. बाजूचे लंब दुभाजक असतात ते कसे काढायचे बघा. आता आपण काय काढायचं म्हणून त्यांनी सांगितलंय, ड्रॉ राईट अँगल एट ट्रायंगल. काटकोन त्रिकोण काढायचा. आता काटकोन त्रिकोण कसा काढायचा बघा. आता इथं आपण एक त्रिकोणाची बाजू काढली. आता राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल म्हणजे काटकोन त्रिकोण. एका त्रिकोणामध्ये काटकोन पाहिजे. मग इथं आपण या बाजूला असा तो बाजूला आपण कोण दुभाजक ठेवणार. हा बिंदू इथून आपण मोजत जाणार 0, 10, 20, 30, 90. राईट म्हणजे काटकोन त्रिकोणाला. तर आपण आता काय करायचं आहे? काटकोन त्रिकोण काढत आहोत. मग आता पहिल्यांदा काटकोन काढला आणि जोडला. तर आता हा जो तयार झालेला आहे, समजा मी असं घेतलं पी क्यू आर. तर असे काटकोन त्रिकोण पी क्यू आर घेतला, राईट अँगल ट्रायंगल. आणि आता आपण काय करायचं आहे? तर त्याचे साइडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहोत. साइडचे. आता साइडचे म्हटल्यानंतर ही साइड आहे. साइडचं नाव सांग. कुठल्या कुठल्या साइड्स आहेत? साइड PQ. व्हेरी गुड. साइड QR. हा. साइड PR. हा. आता काटकोनाचं नाव काय? व्हॉट इज द नेम ऑफ राईट अँगल? राइट. व्हॉट इज द नेम ऑफ राईट अँगल? त्यामुळं काटकोनाचं नाव सांग म्हटल्याबरोबर फक्त कोणाचं नाव येणार. कोणाचं नाव सांगत असताना पहिल्यांदा कोणता शब्द वापरायचा? अँगल. हा, अँगल. अँगल PQR. अँगल PQR इज अ राइट अँगल. अँगल PQR इज अ राईट अँगल. काय आहे तो? राईट अँगल आहे. आणि हा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगलड ट्रायंगल आहे. ओके. तर आता इथे या साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा बघा. हे साइड PQ आहे. तर P आणि Q यांचे व्हर्टेक्स आहेत. या PQ च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार. एक चाप इकडं, एक चाप इकडं. कळतंय? आता त्याच्यानंतर कंपासाचा टोक इथं ठेवणार. मग आपण असे चापा जिथं छेदलेले आहेत त्यामधून जाणारी अशी रेष काढली. हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड PQ. मग त्याच्यानंतर आपण साइड QR च्या आपण विचार करायचा. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावे तर या कंपासाचं अंतर किती पाहिजे? QR एवढं पाहिजे. QR पेक्षा लहान पाहिजे? QR पेक्षा खूप लहान पाहिजे का कसं पाहिजे? कसं घ्यायचं? हे QR एवढंच घेऊ. चाप मारायला एकदम असं लावून घेऊ. मध्यम पेक्षा जास्त. मध्यम म्हणजे निम्म.
निम्म्यापेक्षा जास्त. हा. आणि मग आता आपण काय करणार, इकडे एक चाप मारणार, इकडे एक चाप मारणार, त्याच्यानंतर क्यू वर ठेवणार आपण असंच. तर त्याचं टोकन कुठं पडलेलं आहे? आणि आता कुणाचा आपण बायसेक्टर काढणार आहोत, कुणाचा बायसेक्टर काढणार? PQ चा काढला, QR चा काढला. आता हा, हे अंतर किती असलं पाहिजे? ते PR च्या निम्म्यापेक्षा जास्त. हा, PR हा एवढा PR आहे, PR च्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे थोडंसं कमी केलं. आणि आता चाप हे इकडं, हे इकडं. आता जर आपण हे बघितलं तर हे बरोबर हे हा QR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, हा PR चा बायसेक्टर आहे. हे तिन्ही कुठं छेदलेले आहेत? कुठं आहे ते बिंदू? साइड PR वर आहे, साइड PR. आणि PR ही जी साइड आहे ही कोणत्या कोणासमोर आहे? हा कोणता कोण आहे? राईट अँगल. राईट अँगलच्या समोरची जी बाजू असते त्याला काय म्हणतात माहितीये? काय शब्द म्हणतात, वापरतात? हायपोटेनियस. काय म्हणायचं? हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे कर्ण. काय म्हणायचं? हा, मराठीत काय म्हणणार? कुठं असतो तो हायपोटेनियस? राईट अँगलच्या हायपोटेनियस ही अँगल असते का बाजू असते? म्हणजे बाजू काय अँगल आहे? बाजू. हे लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं तुम्ही उरलेले प्रश्न सोडवायचे आहेत. उरलेला तर चौथा पाचवा प्रश्न आहे, तो पाचवा प्रश्न पण अशाच पद्धतीनं तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. कारण का बघा, मगाशी तुम्हाला मी हे राहिलं, अँगल बायसेक्टर जिथं छेदतात तो बिंदू त्या व्हर्टेक्स पासून समान अंतरावर होते का? नाही. आता बघू. हे आपण P पासून या साइडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर कसे आहेत, किती अंतरावर आहेत हे मी अंतर घेतोय अंदाजे. मी कंपासनं घेतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला सहज लक्षात येईल एवढं अंतर आहे. ओके. हा P पासूनचा हा पॉइंट ऑफ कॉन्फरन्स. आता बघा, Q पासून तेवढ्याच अंतरावर आहे का? R पासून तेवढ्याच अंतरावर आहे का? ठीक आहे, तेवढ्याच अंतरावर आहे. म्हणजे अँगल बायसेक्टर्स जिथं छेदतात, जो अँगल बायसेक्टरचा पॉइंट ऑफ कॉन्फरन्स आहे
तो त्या ट्रायंगलच्या व्हर्टेक्स पासून समान अंतरावर असतो का? नाही. काटकोन मध्ये समान अंतरावर असतो का? नाही. नाही. आता हे काय आहे? अँगल बायसेक्टर आहेत का साइड बाय असतं परपेंडिक्युलर बायसेक्टर आहेत? परपेंडिक्युलर बायसेक्टर. साइडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर जिथं छेदतात, साइडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर जिथं छेदतात ते किती बिंदूत असतात? किती बिंदू छेदतात ते? एका. तो बिंदू त्या ट्रायंगलचे व्हर्टेक्स जे आहेत, शिरोबिंदू आहेत, त्याच्यापासून समान अंतरावर असतो का? नाही. समान अंतरावर नसतो. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ही कुठं छेदले जातात? या पॉइंटला नाव मी दिलं, समजा एस नाव दिलं. हा पॉइंट, तर हा पॉइंट एस या तिन्ही बिंदूपासून समान अंतरावर नाही. आहे. मग नाही का म्हटलं? नाही का म्हटलास? परपेंडिक्युलर बायसेक्टर जिथं छेदतात, साइडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर, बाजूचे दुभाजक, बाजूचे दुभाजक जिथं छेदतात तो बिंदू त्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून कुठं असतोय? समान अंतर. हा. आणि कोण दुभाजक जिथं छेदतात तो बिंदू त्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून कसे असतात? समान अंतरावर नसतात. हे लक्षात राहील काय? ओके. तर अशा पद्धतीने आपण आता याचाच उपयोग आपल्याला 5व्या प्रश्नात करायचा आहे आणि तुम्ही 5वा प्रश्न सोडवायचा आहे. तर सर्वांनी प्रॅक्टिस सेट 1 हा सोडवायचा आहे. आजचा होमवर्क तुमचा हा प्रॅक्टिस सेट 1 आहे.